नांदेड़ जिले के हदगांव तालुका के राजवाड़ी में जिला परिषद स्कूल का स्लैब ढह जाने से आंगनवाड़ी सेविका मामूली रूप से घायल हो गई हैं। चूंकि इस गांव में आंगनवाड़ी के लिए कोई कक्ष नहीं है, इसलिए आंगनवाड़ी के छात्रों को इस प्राथमिक विद्यालय में पढ़ाया जाता है। नांदेड़ जिले में कई स्थानों पर जिला परिषद स्कूल भवन जर्जर स्थिति में है। इस जर्जर स्कूल में छात्र और शिक्षक जान जोखिम में डालकर पढ़ाई कर रहे हैं। राजवाड़ी की इस घटना से एक बार फिर जिला परिषद स्कूलों की जर्जर इमारतों का मामला सामने आया है। जिस वक्त स्लैब गिरा, आंगनवाड़ी सेविका और छात्र स्कूल के कमरे में थे। सौभाग्य से छात्रों को कोई चोट नहीं आई, लेकिन इस घटना में आंगनवाड़ी सेविका मामूली रूप से घायल हो गई। घटना के बाद ग्रामीणों ने मांग की है कि यहाँ शीघ्र नया स्कूल भवन बनाया जाना चाहिए। काल दिनांक 30/9/2024 रोजी आमच्या इथे शाळा 10 वाजता सुरू झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थी अंगणवाडीची ही खोली या रूममध्ये शाळेतील विद्यार्थी येऊन बसले असता एक अर्ध्या तासानंतर एक अशी दुर्घटना घडली। त्या स्लॅबवर पाणी जमा होऊन खालील त्या स्लॅबचे पापुद्रे खाली पडलेले आहेत। त्याच्यामध्ये सुदैवाने एका काटेचे पापुद्रे पडल्यामुळे आमच्या शाळेतील कमलबाई शिरगिरे ह्या अंगणवाडी सेविका म्हणून इथे आहेत। त्यांच्या पाठीवर पडल्यामुळे थोडंफार त्यांना जखम झाली, परंतु विद्यार्थ्याला कुणालाही मार लागलेला नाही। सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही। आम्ही वेळोवेळी पंचायत समिती हदगाव येथे पाठपुरावा केलेला आहे की ही शाळा ही एक खोली याच्यावर पाणी जमा होत आहे, स्लॅब व्यवस्थित नाही। त्याच्यामुळे मी आणि गावातील सरपंच प्रतिनिधी साईनाथ फुलारे आम्ही स्वतः 3 वेळेस पंचायत समितीला निवेदन दिलेले आहे की ही रूम आम्हाला दुसरी बांधून पाहिजे। इथे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे, जीवितहानी होणार आहे। तरी प्रशासनाने कुठलाही याची नोंद न घेता आज आमच्यावर ही वेळ आलेली आहे। सुदैवाने विद्यार्थ्यांचं कुणाला मार लागला नाही, त्याच्यामुळं आज एक मोठी हानी इथं होता राहिलेली आहे। तरी प्रशासनाला माझी विनंती आहे की आता तरी त्यांनी दखल घेऊन आता आम्हाला दुसऱ्या एका खोलीचं इथं बांधकाम करून द्यावं।